नमस्कार मित्रांनो. तर 13 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की रात्री समर स्वानंदी रूममध्ये येतात. समर रडत असतो. समर म्हणतो, अहो स्वानंदी, मला आहे ना गिल्ट येते. अर्पिता कोणी परकी नाही आहे, ती माझी सख्खी बहीण आहे आणि तिच्यावरती मी हात उगारला. मला एवढं गिल्ट आलं ना, असं वाटतं की ज्या हाताने मारलं ना, तो हातच माझा स्वतःचा पिरगळून टाकावा. समर रडत असतो. स्वानंदी म्हणते, बास बास, जे काही झालं ना त्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे आणि मुळात अर्पिताताई जे काही वागल्या ना, त्यामुळे तुम्ही जे वागलात ना ते योग्यच होतं. आणि हे बघा राजवाडे, तुम्ही माझे आहात, त्यामुळे तुम्ही जर का स्वतःशी वाईट वागलात तर याचा अर्थ माझ्याशी वाईट वागला असं होईल. स्वानंदी समरला नीट समजावते आणि त्याच्या मनातलं गिल्ट कमी करते. आता स्वानंदी समर यांचा संसार हळूहळू का होईना पण फुलायला लागलाय. पण आता स्वानंदी अर्पिता, अंशुमन यानंतर मल्लिकाला कशी एक्सपोज करेल ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की समर अर्पिताला नीट वाग, नीट बोल हे सगळं सांगतो आणि सासरच्यांची माफी मागायला सांगतो. अर्पिता काही माफी मागायला तयार नसते आणि सासरी जायचंच नाही असं ठामपणे सांगते. समर म्हणतो, ठीक आहे, तुला नाही ना माफी मागायची, नाही ना सासरी जायचं, तर आता मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करतो आणि आता तू जेलमध्ये सडायचं. समर आता आपली पोलिसात तक्रार करणार, आपल्याला जेलमध्ये पाठवणार म्हणून अर्पिता जराशी घाबरते. पण समरला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी ती मुद्दामच रडायचं आणि घाबरायचं नाटक करते. अर्पिता मल्लिकाला मिठी मारते आणि म्हणते, आई, अगं दादा बघ ना, मला जेलमध्ये टाकायचं म्हणतोय. मला खूप भीती वाटते ग आई. अगं माझ्या मुलीपासून मला लांब करायचं म्हणतोय, तुझ्यापासून लांब करणार आहे तो. आई प्लीज दादाला सांग ना काहीतरी. मल्लिका अर्पितापेक्षाही मोठं नाटक करायला लागते. मल्लिका अर्पितालाच ओरडते आणि ती अर्पिताला म्हणते, माझ्यापासून दूर हो. आणि अगं समरची माफी मागायचं सोडून तू स्वतःचंच खरं करते. मल्लिका अर्पिताला तिच्या चुका दाखवते, सासूवर हात उघारला, उद्धटपणे बोलते, यासाठी स्वतःच कुठेतरी कमी पडले असं नाटक करते आणि समोर पदर पसरते. मल्लिका रडून समरला म्हणते, समर, मी हात जोडते, पदर पसरते. अर्पिता चुकली, मला मान्य आहे, पण अरे जरा तिच्याकडे बघ, तिला लहान बाळ आहे. अर्पिताचं नको, पण त्या लहान बाळाचा तरी विचार कर. अरे मगाशी अर्पिता जीव द्यायला निघाली होती, आम्ही कसं बसं तिला थांबवलं, पण आता तिच्या मुलीचं काय होईल याचा तरी विचार कर रे. नको तिला तुरुंगात पाठवू. अर्पिता आपल्या घरची लेक आहे, तिच्या बाळाचं काय होईल याचा विचार कर. मल्लिका मोठमोठ्याने रडायचं नाटक करते. समोर म्हणतो, मी कोणी नाही आहे तक्रार करणार ती हिच्या सासरची मंडळी, कारण त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तिचे सासू सासरे घेतील, मी नाही. ते म्हणाले की लगेच मी कंप्लेंट करणार आणि अधीराला जेलमध्ये पाठवणार. समोर मल्लिकालाच गप्प बसायला सांगतो. तर इथे अधीरा, रोहन निघालेले असतात आणि मंदाकिनी त्या दोघांना थांबवते. अधीरा म्हणते, आई, मी जबाबदाऱ्या पार पाडाव्या असं तुम्हाला वाटतं ना, ठीक आहे. भिशीच्या बायका येणार आहेत ना, त्यांच्यासाठी स्नॅक्स तयार करायचे आहेत ना, मग मी बाहेरून स्नॅक्स ऑर्डर करते आणि डिनरसुद्धा ऑर्डर करते. मी तुम्हाला सगळं देते आणि मग जाते. मंदाकिनी म्हणते, नाही हां, बाहेरून काहीही आणायचं नाही आहे. अधीरा म्हणते, आई तुम्हाला कसं कळत नाही आहे, अहो अर्पिताला आमची गरज आहे, आम्ही तिला बाहेर घेऊन जाणार आहोत. ती कोणत्या मेंटल स्टेटमध्ये आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? मंदाकिनी म्हणते, अजिबात नाही, तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही, इथे थांबायचं आणि घरात बनवायचं सगळं. चल भजी बनवायला घे. मंदाकिनी अधीराला ओरडत असते आणि तेवढ्यात तिथे भिशीच्या बायका येतात. मंदाकिनी अधीराला भिशीच्या बायकांसाठी पाणी आणायला सांगते. अधीरा खूप चिडते आणि त्या बायकांसमोर तमाशा करणार असते. तेवढ्यात रोहन तिला थांबवतो आणि रोहन अधीराला किचनमध्ये घेऊन जातो. बाबाही त्या दोघांच्या मदतीसाठी आलेले असतात. रोहन, बाबा अधीराची मदत करतात आणि त्यामुळे अधीराचं थोडं टेन्शन कमी होतं. तर इथे मंदाकिनी 2 मिनटं बाजूला जाते. ती आपल्या रूममध्ये जाते आणि सुष्मिताला फोन लावते.
स्वानंदीच्या घरी, राजवाड्यांच्या घरी काय काय घडते ते सगळं विचारते. सुष्मिता तिथे जे घडतंय ते सगळं मंदाकिनीला सांगते. मंदाकिनी ते सगळं ऐकून लगेचच अधिराला बोलण्यासाठी, तिला टोमणे मारण्यासाठी किचनमध्ये येते. मंदाकिनी अधिराला म्हणते, ए अधिरा, तुझ्या अर्पितासाठी तू निघाली होतीस ना, पण त्या अर्पिताने काय केलं माहिती आहे का? अगं तिथे गुण उधळलेत तिने. सासरची मंडळी तिला त्रास नाही देते, इथे खेळच उलटा आहे. सासरच्यांना ही त्रास देते माहिती आहे का? अधिरा, अगं तुझ्या अर्पिताने सासूला मारलं, त्रास दिला, कळतंय? अधिराला हे सगळं एकदम धक्कादायक वाटतं. तर इथे समर अर्पिताच्या सासू सासऱ्यांवर निर्णय सोडतो. अर्पिताची सासू म्हणते, नाही हो, शेवटी कितीही झालं ना तरी आमची सून आहे, तिची तक्रार वगैरे आम्ही नाही करणार. आम्हाला काय हवं आहे? आम्हाला फक्त ती सून म्हणून आमच्या घरी यायला हवी आणि सुखाने संसार करायला हवा. आम्ही तिला असंच माफ करू. समर म्हणतो, अर्पिता बघतेस ना, अगं सोन्यासारखं सासर मिळालं आहे तुला आणि तू यांच्यासोबत चुकीची वागतेस. आता यापुढे मी तुला सांगतोय, तू यांच्यासोबत आता जायचं आणि शेवटची वॉर्निंग तुला देतोय. जरा जरी तू चुकीचं काही वागलीस तर गाठ माझ्याशी आहे. मल्लिका म्हणते, समर तू नको बोलू, मी तिला घेऊन जाते आणि समजवते. समर ओरडतो आणि मल्लिकाला तिथेच थांबायला सांगतो. समर म्हणतो, अर्पिता, आत्ताच्या आत्ता तुझ्या सासू सासरे आणि नवरा या तिघांचीही पायावर डोकं ठेवून माफी मागायची आणि म्हणायचं, चूक झाली, मी पुन्हा असं वागणार नाही. अर्पिता कोडग्यासारखी उलट उत्तर देते आणि माफी मागण्यासाठी स्पष्टपणे नकार देते. समर म्हणतो, ठीक आहे, तुला माफी नाही मागायची ना, आता बघ मी काय करतो. तर इथे मंदाकिनी अर्पितावरून अधिराला खूप सुनावते आणि ती अधिराला वॉर्निंग देते. ती अधिराला म्हणते, अधिरा, माझ्यासोबत असं काही वागलीस ना तर मी सहन करणार नाही. भिशीला आलेल्या सगळ्या बायकांच्या कानावर ते शब्द जातात आणि त्यांनासुद्धा राजवाड्यांच्या घरी काय चालू आहे ते सगळं कळतं. त्या सगळ्या बायका हसायला लागतात. अधिरा त्या सगळ्यांना ओरडते आणि त्यांना म्हणते, माझ्या घरच्यांबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचं नाही, नाही तर तुम्हाला सगळ्यांना मी हाकलून लावेल. भिशीसाठी आलायत ना, खा प्या भिशी करा आणि निघून जा इथून. त्या बायकांचं तोंड बंद होऊन जातं. पण बाबांना मंदाकिनीच्या बोलण्यावर विश्वास नसतो. बाबा मंदाकिनीला विचारतात, तुला हे सगळं कोणी सांगितलं? मंदाकिनी म्हणते, मला सुष्मिताने सांगितलं, तिचा फोन आला होता. मला माहिती आहे तुमचा विश्वास काही बसणार नाही, पण तुम्ही एक काम करा, तुमच्या स्वानंदीला विचारा, तिने एक्सपोज केलं आहे. अधिराला हे सगळं एकदम विचित्र वाटतं. तिला कधी एकदा या बायका जात आहेत आणि कधी एकदा स्वानंदीला फोन करते असं होतं. तर इथे समोर अर्पिताला म्हणतो, अर्पिता, मी 5पर्यंत काउंट करेल. 5 म्हणेपर्यंत जर का तू माफी मागितली नाहीस तर मी पोलिसांना फोन करेन. समोर 5पर्यंत आकडे म्हणतो, पण अर्पिता काही माफी मागत नाही. समोर पोलिसांना फोन करणार तेवढ्यात अर्पिता माफी मागायला होकार देते आणि ती सासूच्या पाया पडून माफी मागणार असते. सासू सासरे तिला पाया पडू देत नाही, माफी मागू देत नाही. ते अर्पिताला म्हणतात, अर्पिता, तू फक्त सुखाने संसार कर, बाकी आम्हाला काही नको. समर म्हणतो, तुम्ही तुमच्या सुनेला आत्ताच घेऊन जा. समर अर्पिताला दम देतो आणि तिला सांगतो की यापुढे तुझी जरा जरी कंप्लेंट आली ना तर गाठ माझ्याशी आहे, तुला इथे येऊ देणार नाही, पाय ठेवू देणार नाही. अर्पिता घाबरते. समर हात जोडून अर्पिताच्या सासरच्यांची सगळ्यांची माफी मागतो. सासरचे सगळे समरला माफ करतात, समरच्या घरच्यांना माफ करतात आणि स्वानंदीला थँक्यू म्हणतात. स्वानंदी म्हणते, आता जाऊ द्या, आपण निवांत बसून चहा घेऊ. समर म्हणतो, चहा तुम्ही नाही करायचा, ही अर्पिता करणार. अर्पिताला लगेच कामाला जुंपलं जातं. त्यामुळे मल्लिकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.